तर संदीप देशपांडे यांनी केलेलं हे विधान वादग्रस्त विधान आहे। विधान भवनामध्ये शंड बसले असं ते म्हणालेले आहेत आणि त्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता आहे। आपण पाहूयात पुन्हा एकदा संदीप देशपांडेंनी म्हटलंय तरी काय। विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय। तर आपण बघितलं संदीप देशपांडे नेमकं काय म्हणालेले आहेत। विधान भवनात शंड बसले तसं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। त्यांचं हे वादग्रस्त विधान समोर आल्यानं सध्या राजकीय वातावरणामध्ये सुद्धा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, आपण पाहतोय थेट विधान भवनात शंड बसले असं या दरम्यान संदीप देशपांडे म्हणाले। नेमकं कशा संदर्भात त्यांनी हे विधान केलं, त्यांचं काय म्हणणं होतं सविस्तर? आज विधान भवनामध्ये अंदाज समितीला 75 वर्ष झालेले आहेत। या संदर्भामध्ये हा एक कार्यक्रम होता आणि याच कार्यक्रमासाठी जे पोस्टर लावण्यात आलेलं खरं तर आतमध्ये होतं आणि त्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आहे तो इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये आहे तो फक्त मजकूर आहे तो लिहिलेला होता। मराठीमध्ये कुठलाही मजकूर आहे तो लिहिला गेलेला नव्हता, कारण की मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यानंतरून देखील मराठीचा उल्लेख या पोस्टरवर नव्हता आणि त्याचमुळे कुठेतरी संदीप देशपांडे यांनी अशा पद्धतीचं हे वक्तव्य केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे हा वाद आहे तो फुटलेला पाहायला मिळतो, कारण की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून अनेक जे पोस्टर होते ते देखील मराठीमध्ये लिहिले जात होते। मात्र केंद्रातले जे विधान भवनामध्ये ओम बिर्लाजी खरं तर आलेले पाहायला मिळतात। संसद भवनातले ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या हस्ते खरं तर हा कार्यक्रम पडतोय, कारण की अनेक राज्यातले जे सदस्य आहेत अंदाज समितीतले हे देखील या कार्यक्रमासाठी आलेले। त्यामुळे कुठेतरी या पोस्टरवर मराठी हा उल्लेख नाही आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे वक्तव्य आहे ते खरं तर संदीप देशपांडेकडून केलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं सरकारच्या वतीने याचं काय स्पष्टीकरण दिलं हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर आपण पाहू शकतोय विधान भवनामध्ये शंड बसले असं संदीप देशपांडे यांनी या दरम्यान म्हटले आणि त्यामुळे राजकीय वातावरणात देखील आता या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यानं खरं तर ते टीका करत होते आणि या दरम्यानच त्यांची जीभ घसरली आणि विधान भवनात शंड बसले असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं। सध्या आपण पाहतोय मनसे खरं तर हिंदी सक्ती विरोधात आक्रमक झालेली आहे।